राम राम विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। पूर्वी पत्र व्यवहार जास्त व्हायचे, आता मोबाईल आणि कम्प्युटरमुळे लॅपटॉपमुळे कमी झालंय। पण लक्षात घ्या, पत्रलेखनावर प्रश्न विचारला जातो की पत्रलेखनाचे प्रकार किती। तर लक्षात घ्यायचं, पत्रलेखनाचे दोन प्रकार पडतात, एक आहे औपचारिक आणि दुसरा आहे अनौपचारिक। मग औपचारिक पत्रामध्ये घडतं काय, तर औपचारिक पत्रामध्ये भाषेची मर्यादा असते, शब्दाची काटकसर करून आपल्याला पूर्ण संदेश द्यावा लागतो। मग औपचारिक मध्ये काय येतं, निमंत्रण पत्र, आभार पत्र, अभिनंदन पत्र, चौकशी पत्र, क्षमापत्र, मागणी पत्र, विनंती पत्र, तक्रार पत्र। आणि अनौपचारिक मध्ये काय येतं, तर कौटुंबिक पत्र, जे आपण आई वडील भाऊ बहीण इतर नातेवाईकांना लिहित असतो। नेहमी प्रश्न विचारला जातो की अनौपचारिक मध्ये काय येतं, तर कौटुंबिक पत्र। पुन्हा या ठिकाणी लक्षात घ्यायचं, आई वडिलांना आपण लिहिताना काय वापरत होतो पूर्वी, तर तीर्थरूप वापरल्या जायचं आता, आणि वडीलधारी मंडळीसाठी तीर्थ स्वरूप वापरल्या जायचं। लक्षात घ्यायच्यावरती प्रश्न विचारलेला आहे, आई वडिलांसाठी तीर्थरूप आणि वडीलधाऱ्या मंडळीसाठी तीर्थ स्वरूप, लहान असेल तर चिरंजीव। आणि शेवटी लक्षात घ्या, अभिवादन करण्यासाठी आता काय वापरलं जातं, तर आई वडील असेल तर शिर साष्टांग नमस्कार, आणि वडीलधारी मंडळी असेल तर साष्टांग नमस्कार, आणि लहान असेल तर खूप आशीर्वाद।